नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 11 आणि 12 मेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. काल काही रिझल्ट आले. अमेरिकन मार्केट काल चांगलं होतं. जे शेअर पडले होते त्यामध्ये काही प्रमाणात तेजी आली. फॉरेन इन्व्हेस्टर्सची आपल्या इथे 2915 कोटींची विक्री आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 3542 कोटींची खरेदी आहे. त्यामध्ये चायनाने प्राईम लेंडिंग रेट 1 वर्षासाठी 3.45 ठेवला, तर 5 वर्षांसाठी 3.95 असा ठेवला. काही जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्सचा रिझल्ट चांगला लागला नाही. फायद्यातून तोट्यात गेली महिंद्रा लॉजिस्टिक्स. रेव्हेन्यू वाढला, त्यांचं मार्जिन कमी झालं. राजरतनचा पण फायदा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. हटसन ॲग्रोचा रिझल्ट खूप छान आला. त्यांचं प्रॉफिट दुप्पट झालं, त्यांचं उत्पन्नही वाढलं, मार्जिनही वाढलं. तमिळनाडू मर्कंटाईलचे NII वाढले, प्रॉफिट मात्र कमी झालं. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. त्यांनी 10 रुपये डिव्हिडंड दिला. महिंद्रा लॉजिस्टिक्ससुद्धा तोट्यात गेली, पण त्यांनी 2.5 रुपये डिव्हिडंड दिला. युनियन बँकेने BGR एनर्जीचे जे लोन होते ते NPA केले. साधारणपणे 188 कोटींचे काहीतरी होते. टॅनपॅकचा रिझल्ट खराब आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं कमी झालं, पण त्यांनी 7 रुपये डिव्हिडंड दिला. रॅलीज इंडियाच्या रिझल्टमध्ये सुधारणा दिसते आहे. रॅलीज इंडियाने 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड दिला. त्यांचा तोटा पूर्वीच्या मानाने कमी होतोय. केशोराम इंडस्ट्रीजचा तोटा वाढला, उत्पन्न वाढलं, मार्जिन कमी झालं. तेजस नेटवर्कचा सुरेख रिझल्ट आला, पण काल शेअर 131 रुपयांनी वाढला होता. हे लक्षात घेतलं पाहिजे. शेअर जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही तेजसमध्ये एंट्री घेऊ शकता. रेव्हेन्यू त्यांचा 299 होता, तो 1327 झाला. आणि पूर्वी लॉस होता 11.5 कोटीचा, तो 146.8 कोटी एवढा प्रॉफिट झाला. आयनॉक्स विंड ही 25 एप्रिलला बोनससाठी विचार करणार आहे. महिंद्रा फायनान्स यांच्या नॉर्थ ईस्टमधल्या एका ब्रँचमध्ये फ्रॉड झाला आहे. KYC डॉक्युमेंट्सच्या संबंधात हा फ्रॉड झाला आहे. साधारण हा फ्रॉड 150 कोटींचा आहे. त्यामुळे त्यांनी रिझल्ट आत्ता कॅन्सल केलेत. काही दिवसांनी त्या रिझल्टची तारीख जाहीर करते. PSP प्रोजेक्ट 244 कोटींचा QIP करणार आहे.
670 रुपयांनी आणि 2.8% कालच्या भावावर डिस्काउंट दिलाय. पटेल इंजिनिअरिंग हे सुद्धा 400 कोटींचा QIP करणारे 56 रुपये 53 पैसे ही त्यांनी प्राईस ठेवली आहे QIPची. TCSनी सांगितलं आहे की त्यांचा अटेंडन्स ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात एम्प्लॉईजना बोनस दिला जाईल. 60 ते 75% अटेंडन्स असेल तर 50% बोनस मिळेल. 75 ते 85% अटेंडन्स असेल तर 70% बोनस मिळेल आणि 85%च्या वर अटेंडन्स असेल तर 100% बोनस मिळेल. कदाचित याचा परिणाम ॲट्रिशनवर होऊ शकतो. येनच्या संदर्भात विचार केला तर डॉलर 40 वर्षाच्या हायवर चाललाय. सोन्याचे भाव मात्र उतरू लागले आहे. या आठवड्यात अमेरिकेमध्ये पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे PCE याचे आकडे जाहीर होणार आहे. आज रिलायन्सच्या रिझल्टवर मार्केट रिॲक्ट करेल. रिलायन्सचं प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर 18,951 कोटी झाले. रिलायन्सनी 10 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. त्यांचं रेव्हेन्यू 2.37 लाख कोटी एवढं झालं आणि मार्जिन 18% झालं. YOY बेसिसवर 2% साधारण रिझल्ट कमी आलाय. हा रिझल्ट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचा आहे. रिलायन्स रिटेलचा सुद्धा रिझल्ट चांगला आलाय. रजिस्टर्ड कस्टमर्स 562 कोटी एवढे झालेत. 562 त्यांनी नवीन स्टोअर्स उघडली आहेत. 78 लाख स्क्वेअर फीट एरिया त्यांचा आहे. मार्जिन 7.6% एवढं आहे रिलायन्स रिटेलचं. आणि ते कॅपेक्स सुद्धा करणार आहे. पेटीएमच्या बाबतीत मात्र मेक इन इंडिया या योजनेखाली एक साऊंड बॉक्स पेटीएमनी लॉन्च केला. रिलायन्सचे डिटेल्स रिझल्टचे मी सांगत नाही, ते तुम्हाला डिटेल्स कुठंही मिळतील. आज कुठले शेअर तेजीत राहतील? आता रिलायन्सचा रिझल्ट मार्केट कसं स्वीकारतंय त्याच्यावर तेजीमध्ये अवलंबून राहील. पण त्याच्यामध्ये पुट रायटरचा जो झोन आहे त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायला मिळाली तर करा. आणि कॉल रायटरचा जो झोन आहे तिथे तुम्हाला रेजिस्टन्स मिळू शकतो. म्हणजेच जर मार्केट पडलं तर 22,151, 181, 221 आणि 263 या लेव्हलमध्ये तुम्हाला कुठे खरेदी करायला मिळालं तर थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करा. आणि विक्री 22,381 तेजीत मार्केट राहिलं तर 22,381, 421, 487 आणि 517 या लेव्हल्स तुम्हाला बघता येतील. आज तेजीत कुठले शेअर राहतील तर रॅलीज यांचा तोटा कमी झालाय. IOB म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, हडसन ॲग्रो, ॲक्सिस बँक, तामिळनाडू मर्कंटाईल, मॅक्स फायनान्स,
SBI कार्ड, बजाज फायनान्स. पण बजाज फायनान्समध्ये काल जवळजवळ 200 रुपयाची तेजी झाली आहे. तेजस नेटवर्क, इंडस टॉवर, इंद्रप्रस्थ मेडिकल याच्यामध्ये काल मोठा ट्रेड झाला आहे. 5 लाख शेअर्स खरेदी झाले. होनासामध्ये डबल बॉटम झालाय. CDSL, पॉवर ग्रिड, NTPC, महिंद्रा अँड महिंद्रा, IFB, केन्ना मेटल, CESE, HPL इलेक्ट्रिक, अनूप इंजिनियरिंग, आयनॉक्स विंड, फोर्टिस हेल्थ केअर, बलरामपूर चिनी, गेल आणि गोदरेज ॲग्रोवेट. आता मंदीमध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स, केशोराम, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, सारेगम यांना टॅक्सची नोटीस आली आहे. GSPL, PNGRBने लावलेले टॅरिफ रेट त्यांना कमी दिले आणि 361 वॅन. GSPLच्या बाबतीत मात्र GSPL काल लोअर सर्किटला होता, तर त्याचा विचार करूनच आज ट्रेड घ्या, कारण काल बराच परिणाम त्याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. आज सुरुवातीला तरी साधारण 250 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत राहू शकेल आणि नंतर काय होतं हे मात्र पाहावं लागेल. सोनं मात्र उतरायला लागलेलं आहे. काल जवळजवळ $1 सोनं उतरलेलं आहे. तर काय होत आहे हे पाहायचं. झपाट्याने वाढत होतं, पण सोनं उतरलं आहे तेवढा काही डॉलर इंडेक्स वाढलेला नाही. तर या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करून मार्केट करायचं आहे. बघूया, शेवटी मार्केटमध्ये जो भाव दिसेल तोच महत्त्वाचा. नमस्ते.